चला मॅचला लगेच सुरुवात करतो. चला मॅच स्टार्ट करा. मॅच सुरुवात करा. पंकज खुर्च्या घे. चला मॅचला लगेच नारिंगी तर एका साइडला आपण पाहतोय पाणजू. दोन्ही संघ वसई विभागातील आहेत. आलो आलो नक्कीच. पालघर जिल्ह्यातील हे दोन संघ, वसई तालुक्यातील हे दोन संघ आमने सामने. किती ओव्हरची मॅच असेल? चार ओव्हरची मॅच. चला बाउंड्री लाईनचा ताबा घ्या उमेदवार नागरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेचे. फलंदाजी मध्ये कुठलाही बदल होणार नाहीये. गोलंदाजी मध्ये नक्कीच तुम्हाला प्रतीचा गोलंदाज यूज करता येणार नाही. चला चला भरत राऊत या. चला मॅचला काय मजा आहे बघा. संध्याकाळचं सत्र चालू आहे ना. आता फायनलचा सामना चालू आहे पांजू बेटावरचं. जाम भारी. पांजू बेट नाही आहे, पांजू मास्टर्स आहे. दिनेश भाऊ लक्षात घ्या. काय चेंडू टाकले तर फिरून मारायचा प्रयत्न केला. एक धाव चोरून पूर्ण केले. जितूच्या बद्दल सांगायचं झालं तर काल त्याची बायकोने सांगितलं असेल कप्र काल करू नये, घाबरू नको, तू मॅच खेळ, कप्र काल झालं तर धावाचं काम माझं आहे. काय नरेंद्र बरोबर ना? 2 साबून लागले भाऊ. 2 काय 3 लागू दे ना. साबणाला आगरी समाज खाऊ घाबरलाय का? बघा 1 डझन घ्यावा. 2 साबण नाही, 2 साबण नाही. आता 10 रुपयात सर्फ एक्सेल मिळतोय तुमच्याकडे. त्या खाऱ्या पाण्यामुळे ते सर्फ एक्सेल काम करत नाही. भरत राऊत लक्षात घ्या. नक्की नक्की जबरदस्त मॅच. पहिला चेंडू टाकून झालेला आहे. 1 धाव आलेल्या बाईच्या रूपानं. लेकडे ग्लान्स आहे. चेंडू मला वाटतं आहे ते नवीन फलंदाज आहे ते जितू आणि प्रदीप. पहिला थ्रो दिला जाणार आणि बाद होतोय. पहिला फलंदाज बाद होतोय. हॅलो 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 मान्यवर उमेदवार आग्रही मास्टर क्रीडा सामाजिक संस्थेच्या वतीने यावर्षी विशेष प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत व्यक्तींचा सत्कार आम्ही देऊन सन्मान करायचं होतं. त्या उद्देशाने आपण या व्यासपीठावर आमंत्रित आहेत. सो पाटील. नक्कीच भरत भाऊ तुमचा जरा माईक खरखरतोय. आपण नंतर बघूया. बघूया आपण सत्कार करायचाच आहे पाहुण्यांचा. पण मी तर एकदा जोरदार टाळ्या या मान्यवर व्यक्तींसाठी होत्या. द्या व्हॉट्सअप आहे तुम्हाला. धन्यवाद. तुम्ही असंच प्रेम या गावावरती ठेवा एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी काही नाही आहे. बस धन्यवाद तुमचं. नक्कीच पहिला षटक. तिसरा चेंडू लेकडे मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटला लागतोय की पायाला पंच दाखवणारच आहे परशुराम पाटील. एकच धाव. लेग बायचा इशारा. एक अभंतर धावांनी संख्या झाली ती 3. तुम्हाला सांगतो मी या मॅच मध्ये एवढी मजा येणार आहे. जाम मजा येणार बघा. चौकारला षटकार लागणार आहे. काय मजा येणार आहे या मॅच मध्ये. तर बॉलिंगला घेऊन गेलं तर पन्ना भाऊ गेलाय. पन्ना भाऊ तर त्याच्या अगेन्स्ट कोण केलं तर जितू भाऊ. पांजूच्या गावांचा जितू. मॅच मध्ये पण भारी मजा आली. माझा आवाज बंद झाला. नक्कीच नक्कीच बघ फिरून मारायचा प्रयत्न. डोकं फुटलं असतं विकेट किपरचं मला वाटते. हिरो आहे तो. हसायलाच पाहिजे. आपल्या समाजाचा बांधव आहे म्हणजे ते हिरोच आण. हिरो म्हणून त्याच फायनल खेळतात. योगेश घरात वाटलं नव्हतं. योगेश घरात आमचे जावई आहेत मोऱ्या गावचे. लक्षात घ्या. मोठं कुटुंब आहे. आम्ही साडू बोलायचं का त्याला? जाडू मारायचा का दोघं जण? नको. तुम्ही एकमेकाला मांडीव घेऊन बसणार ना. आमचा बांधव आहे तो. आगरी बांधव आणि आगरी बांधवासाठी काही करायला तयार होता. चेंडू यावेळेला स्टेट ड्राईव्ह किशोर यांचा. चेंडू जातोय तो. बघूया. जितू थ्रो दिला जाईल आणि बाद होते. काहीच गरज नव्हती. पहिलं षटक अजूनही मार्गस्थ. धाव संख्या एका धावेने 5 धावा 5 चेंडू. शेवटचा चेंडू मार्गस्थ 50. पहिलं मला वाटतं मालजी पाड्याने घाम फोडला होता. त्यानंतर शेवटचा अजून चेंडू बाकी आहे. मालजी पाड्याने घाम फोडला होता. नारंगी संघाला रमेश मांगेला मला वाटतं यांची दिनेश मांगेला यांची फलंदाजी. त्यानंतर राई संघाला घाम पडला होता आणि फलंदाजी भरली आमच्या बंधूची. मित्रा व्हॉट्सअप आहे नक्कीच तुला. बंधू किधर आहे तू? यस बंधू सगळ्यांचा जाईना. खरोखर मॅच मध्ये जी मजा आहे तुला. मी सगळ्या रस्त्यावर ज्या गाड्या लावल्या त्यांना विनंती करतो बावंद आमच्या या मैदानात खूप जागा आहे. उमेदवार क्रीडा संकुल पक्क मोठा आहे. अख्खा गाव समाविष्ट होईल. एवढं मोठा आहे तर प्लीज आपल्याला विनंती करतो. हात जोडतो पाय पडतो. तुमचे रस्त्यावर गाड्या पार्क करावू नको. दिनेश भाऊ ट्रॅफिक मांडव बांधले ना त्याच्यासाठी एकदा जोरदार नक्की. यमन घरात फ्रेंडशिप डेकोरेट सर यमन घरात यांचं खरोखरच धन्यवाद मानायला पाहिजे. एवढे मांडव कोणाकडेच नसतात. मला सांगतो ना तुम्हीच आमचे आहात ना म्हणून तुम्ही आम्हाला करताना सगळं नक्कीच. नक्कीच. बोलवा हेमंतला. यावेळेला उंच स्टेट ड्राईव्ह झेल होणार का की चौकार की षटकार? पंच हॅलो वाट पाहतोय आम्ही. चौकार की षटकार?
चौकार चौकार चौकार. नक्कीच डीजे. हॅलो हॅलो डीजे, एक मिनिट, आम्हाला सत्कार समारंभ करायचा आहे. उमेलमान आगरी मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेच्या वतीने यावर्षी विशेष प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत व्यक्तींचा आणि उच्च शिक्षण घेतलेल्या व्यक्तींचा सन्मान करायचं ठरलं होतं. त्याच आता व्यासपीठावर आमंत्रित आहेत सो लतिका पंकज पाटील. सन 2023-24मध्ये मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागात PhD पदवी प्राप्त केली होती. त्यांचा प्रबंधाचा विषय होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक परिवर्तन चळवळीतील योगदान, आणि इतिहासच्या शाखेत त्या PhD केलेले आहे त्यांनी. त्यांचा सन्मान सत्कार करण्यासाठी मी वसई प्रगती कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री मकरंद हरिचंद्र घरत यांना विनंती करतोय की सो लतिका पंकज पाटील यांचा सन्मान करावा. पहिल्या षटकात धावा आहेत त्या 9. दुसरं षटक मार्गस्थ आहे ते गोलंदाज येत आहेत ते परशुराम सबका राम. रजनीश भाऊ अभी तो हाथ उठाओ यार. यस, आई लव यू. नॉफचा चेंडू पॉइंट मध्ये मारला चेंडू. बघू एक धाव घेतले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होते का नाही, झालं बरोबर होतं. खाजरी मिल्ली आतून त्याच्या खाजरीनं 2 धावा देऊन जाते. खरोखर जबरदस्त म्हणावं लागेल. बघून भाऊ बघा, लगातार 3-4 मॅच खेळतो या आपल्या आगरी बांधव. वयोवर्ष आपल्या मान्यवरांच्या माहितीसाठी सांगतो, वयोवर्ष 40 वर्षावरील खेळाडू हे खेळतात. बघा आता जो फिटनेस त्यांचा आज आहे तो कोणची मुले आहे माहिती का, आगरी कोळी समाज सामाजिक संस्थे मुले आहे. धन्यवाद. आता सुक्यामध्ये काही खाजरी पकडील. खाजरी मग यांना खाजरीचंच मैदान होतं. मग तुम्ही खाजऱ्या ठेवा ना. नाही खाजराचं ठेविलं तर मजा नाही येणार. जाली कशी ठेविली नाही बघत आहे आम्हाला त्यांची. कवरी झाली फाटन. क्लिंग बॉल जितू बाद होते. मला वाटतं पांजूचे प्रेक्षक थोडेसे नाराज झाले असतील. तसेच त्यांचे चिरंजीव सो लतिका पंकज पाटील आणि पंकज नामदेव पाटील यांचे चिरंजीव कुमार स्वयंतक पंकज पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना स्पर्धेत अर्धा किलोमीटरमध्ये 4था क्रमांक पटकावला. नॅशनल लेवल ओपन जलतरण स्पर्धेमध्ये 1 किलोमीटर प्रथम क्रमांक. तसेच स्पोर्ट्स कार्निवल 2023 100 मीटर व 50 मीटरमध्ये प्रथम क्रमांक. वसई विरार शहर महानगरपालिका जलतरण 8 ते 15 वयोगटामध्ये फ्री स्टाईलमध्ये प्रथम क्रमांक. वसई तालुका क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक. असे यावर्षी बरेच त्यांनी पुरस्कार पटकावले आहेत. त्या जलतरण पट्टूचा या कुमार स्वयंतक पंकज पाटील यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय वसई प्रगती कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे कार्यकारी अधिकारी सन्माननीय हितेश रामचंद्र पाटील यांना विनंती करतोय की कुमार स्वयंतक पंकज पाटील यांचा आपण सन्मान सत्कार एकदा करावा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मित्रा असाच पुढे जात राहा आणि तुला सुयश चिंतितो आम्ही. नक्कीच तुझं अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच बघून भविष्यात अरबी समुद्र सुद्धा पार करेल हा पोरगा. तुला कवऱ्या खाऱ्या पार करायचं कर, पण आपल्या गावाचं नाव मोठं कर. नक्कीच करील तो. नक्कीच. ही आपल्या समाजाची ताकद आहे. हे आपल्या समाजाचे उभरतं नेतृत्व आहे. काहीतरी समाजाचे करण्याचं त्यांची प्रेरणा खरोखरच लतिकाताई आणि भाऊ पंकज भाऊ तुमचं खरंच धन्यवाद देवायला पाहिजे. तुम्ही तुमच्या मुलाला पुढे नेलं. आपल्या समाजांची अशी मुलं पुढे गेली पाहिजे एवढीच आमची ग्वाही आहे. त्याला कैसा पाणी टाकीला ताई तुम्ही. त्याला तत्पूर्वी मॅच मध्ये जातो. मॅच मध्ये रंगत आहे संगत आहे जबरदस्त मॅच. सगळ्या मॅच बघण्याची उत्कंठ आहे. 2 धावा आणि ताई पाण्याची भीती घालवू नका, जीवनाची भीती निघून जाते. लक्षात घ्या ताई. धन्यवाद तुमचं मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. लेकडे बघूया. उंच फटका आणि कोण घेणार झेल. मेरा की तेरा क्या बात आहे. यष्टीरक्षक कोण आहे. पन्ना गावड कोण आहे. पन्ना नाही मला वाटतं पन्ना आहेत का. हॅलो येस पन्ना. अजून एक पन्ना तिकडे आहेत. पन्ना तिकडे आहे. अजून एक विद्यार्थी आहेत त्यांचा आपण सन्मान करतोय. कुमार हर्ष जयप्रकाश पाटील उमेलमान आगरी मास्टर्स कर्णधार जयप्रकाश पाटील यांचे सुपुत्र यांनी एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मध्ये फर्स्ट क्लास डिग्री प्राप्त केलेली आहे आणि आता ते इंदोरमध्ये पायलट वैमानिक हा कोण आहे काचे प्रशिक्षण घेत आहेत. नवीन फलंदाज कोण आहे. ग्रीनिज मी वसई प्रगती कोऑपरेटिव्ह क्रेडिटचे अध्यक्ष सन्माननीय अशोकजी पाटील अप्पा यांना विनंती करतोय की कुमार हर्ष जयप्रकाश पाटील यांचा सन्मान सत्कार करायचा आहे. हर्ष हा इंदोरमध्ये असल्या कारणाने येऊ शकत नाही. त्यांच्या आई वडिलांना म्हणजे सो पुष्पा जयप्रकाश पाटील व श्री जयप्रकाश मनोहर पाटील यांना विनंती करतोय की आपल्या मुलांचा यशाच्या मागे आई वडिलांचा हात असला का त्यांनाच अधिकार असतो तो बक्षीस घेण्याचा आणि त्यांना विनंती करतोय की हे बक्षीस आपण घ्यायचं आहे. एरोनॉटिकल इंजिनिअरिंग फर्स्ट क्लासमध्ये त्यांनी पास केलेलं आहे. जोरदार वैमानिक आपली जेव्हा प्रशिक्षण घेत आहे इंदोरमध्ये. धन्यवाद भाऊ. आपला जेव्हा मुलगा मोठा होता आपला समाज मोठा होता. सचिन भाऊ धन्यवाद. आता तुम्ही बसायला पाहिजे सचिन भाऊ.
ते सगळं सावरा आणि आपण बसूया मला वाटतं नक्कीच कार्याध्यक्ष कार्य जसं पूर्ण होईल तिथं तत्पर्यंत ते बसणार नाही, कारण ही कार्याध्यक्षाची ओळख आहे आमची. नक्कीच पण आम्हाला खरं वाटतं ना म्हणून नाही काय खराब वाटाय नाही आपल्या समाज बांधवांना, त्यांना माहित आहे तुम्ही तुमच्यासारखी पाहुणे आज आमच्या गावात आले. ए, तुला चेंडू गेला रे चल लोकांना बोलायला सोपं असतं, स्वतःला करणं कठीण असतं. एक बॉल डॉट आहे, तू जेवढे बॉल डॉट घालूची ना तेवढा मी इथून बोलणार आहे, लक्षात घे. हा नक्की एक ball dot. ही मजा केव्हा असते तर आगरी कोळींच्या सर्देला मजा असते ही. एक गेला चला दुसरा गेला. भरत राऊत काय करते तुम्हाला माहिती आहे का? भरत राऊत का प्रमोद गेला नाही, का सुहास गेला नाही, सुहास बाद नक्कीच का तेजा गेला नाही, का आपल्या हिरोला पाठवलाय. तसेच उमेदमान गावातील रुचिता लंकेश्वर किनी यांनी मॅनेजर डेव्हलपमेंट ET परफॉर्मन्स कमर्शियलमध्ये पास झालेले आहेत. ते आता बाहेर देशात असल्या कारणाने ते येऊ शकत नाहीत, तर त्यांचे प्रतिनिधी किंवा त्यांचे वडील लंकेश्वर किनी असतील तरी तिथे यायचं आहे आणि सन्मान घेऊन जायचा आहे. किंवा त्यांचे मामा जितेंद्र पाटील भरत राऊत यांच्यासाठी बक्षीस आलेलं प्रत्येक षटकाराला 500 रुपये संजय पाटील यांच्याकडून अमोल डेकोरेटर्स करून 500 रुपयाचं बक्षीस भरत राऊत यांना. महेश मांगेला कुठे आहे? कमर्शियल महेश मांगेला मॅनेजर डेव्हलपमेंट ET परफॉर्मन्स कमर्शियलमध्ये शिक्षण घेतलेलं आहे रुचिता लंकेश्वर किनी. तर त्यांचे मामा आहेत जितेंद्र पाटील. महेश मांगेला मी वसई प्रगती कॉपरेटिव्ह क्रेडिटचे संचालक सन्माननीय हेमचंद्र मनोहर किनी यांना विनंती करतोय की त्यांचा सन्मान सत्कार करावा. तिसरं षटक मार्गाचा स्वतः करणारा योगेश घरत, पहिला चेंडू तेजा. यावेळेला कार्पेट ड्राईव्ह लेगकडे येतोय तो चेंडू, चेंडूवरती क्षेत्ररक्षक येईल, थ्रो जिला जाईल आणि भरत राऊत पोचले. 2 धावांनी धावा झाल्यात त्या 15 धावा. तिसरं षटक मार्गस्थ. जावयाला किती प्रत्येक षटकाराला जावयाला किती? 500 रुपये. 500 रुपये. 500 रुपये. 500 रुपये कोणाला? संजय पाटील. संजय पाटील. काय प्रेम आहे तुमचा, जावेच भारी आहे ना. उंच फटका, तेजाचा षटकार, अप्रतिम षटकार स्वेलेकच्या दिशेनं. यस, मान्यवरांनी टाळ्या वाजवल्यात. धन्यवाद तुमचं दादा, खरोखर असंच प्रेम आणि प्रोत्साहन द्यायलाच पाहिजे. आम्ही तर काय बोलून तुम्हाला अजून हे करू. चला डीजे. डीजे धन्यवाद. धावा झाल्या ते 21. पांजू वर्सेस नारंगी. महेश मांगेला वर्सेस दिलीप भोईर. यावेळेला बघूया, वाट पाहतोय अवांतर चेंडू, अवांतर धाव, वाईटचा इशारा. अवांतर धावसंख्या झाली ती 22 धावा. तिसरा षटक मार्गस्थ. यष्टीरक्षक कोण आहेत नाव येत नाहीये. यष्टीरक्षक हरेश मांगेला. त्यांनी कधी मॅन ऑफ द मॅच घेतलं मला वाटतं. रमेश मांगेला यांचं मॅन ऑफ द मॅच त्यांच्याकडे आलेला आहे. कुठे आहे ते महेश मांगेला? यावेळेला स्टेट ड्राईव्ह आहे तो येतोय, बघूया. भरत राऊत पोचतील का? जावय पोचला का घरी? नाही ना, परत पाठवा. पोरी सकट परत पाठवा त्याला. हॅलो, अजून एक रत्न इथे आहे. या मुलीबद्दल बोलायचं तिकडे कमीच आहे. एक पान असं त्यांचं भरलेलं आहे. कुमारी अदिती राकेश घरत. स्केटिंगमध्ये एकदम चांगला परफॉर्मन्स आहे या मुलीचा. 9 ते 11 वर्षाच्या आतमध्ये DM स्पोर्ट ट्री हायस्कूलमध्ये शिकत असताना स्केटिंग वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळमध्ये गोल्ड मेडल, जिल्हा लेवलला 2 गोल्ड मेडल, महाराष्ट्र स्टेट चॅम्पियन 1 गोल्ड व 1 सिल्वर, खोपोली नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये 2 गोल्ड, कांदवली चॅम्पियनमध्ये 2 गोल्ड आणि कांदवली भूषण म्हणून त्याचा सत्कार सुद्धा झालेला आहे. इंटरनॅशनल चॅम्पियनमध्ये UAE, केनिया, श्रीलंका, इजिप्त, सिरिया, लिओनो, मालदीव या देशाच्या स्पर्धेत 3 गोल्ड. त्या स्पर्धेमध्ये ती स्पर्धा देशाच्या मधून तिने 3 गोल्ड मिळवलेले आहेत. आणि पालघर जिल्हा 2 पदक 2 गोल्ड, पुणे चॅम्पियन 2 गोल्ड असा या वर्षीचा रेकॉर्ड आहे. यापुढे तिने चांगले रेकॉर्ड केलेले आहेत आणि तिचा सन्मान करण्यासाठी मी आमचे ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय नरेश कृष्णा पाटील यांना विनंती करतोय या चिमुकलीचा आपण सन्मान सत्कार करावा. बात आहे. बेबीला उभा करा. भरपूर असे पराक्रम या चिमुकलीने केलेले आहेत. मी विनंती करतोय बंधू, ते बेबीला स्टेजवरती यावरती टेबलावरती उभी करा. क्या बात आहे. हॅट्स ऑफ बेटा, हॅट्स ऑफ आहे तुला. कुमारी अदिती राकेश घरत. जरा जोरदार टाळ्या वाजवा मुलीसाठी. खरंच अभिनंदन, कौतुकास्पद कामगिरी. वय नाही त्याच्या 3 पण बक्षीस तिला मिळालेले आहेत. मालदीवला गेली होतीस, मोदीही गेले होते, तू होतीस तेव्हा?
नाही ना, हा ठीक आहे, नंतर आपण जाऊया मोदी सोबत. पुढचा चेंडू, हो चेंडू लाभ करायचा प्रयत्न होता, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाते. पंच बघा शांत बसलं होतं, हात फडफड फडफड करतात, हात जरा खोली त्यानं वाईट धाव जाते. वाईट धावीची एक धाव मिळते ना, धाव संख्या जाऊन पोहोचते ती भरत भाऊ 30 धावा फलकावा लागले. नाव काय? शेवटचं षटक मैदानात चालू, जबरदस्त कुमारी मॅच चालू आहे. अदिती राकेश घरत. आदिती राकेश गरज नक्कीच. बेटा. हो पुन्हा त्या धर्तीवर काय चेंडू टाकतो, काय करायचं आहे मला, काय नी करायचंय, काय घडते काय बिघडते या मैदानात चालू आहे. बघून बघून जबरदस्त असा सामना चालू आहे नारंगी आणि पांजू संघाचा. 30 धावा फलकावा लागलं. बघूया अजूनपर्यंत किती धावापर्यंत मजल मारू शकते. तुम्ही सगळं बाजार आहेच आणलाय ना, बाजार आम्हाला आणायलाच पाहिजे. पांजू आणि उमेल नक्कीच आमच्या पट्ट्यांचीच मॅच आहे. आणि जबरदस्त असा शॉट, जबरदस्त एक धाव घेतले, दुसरे धाव जोरदार धावत आहे. बघा 2 धावा पूर्ण करत होते आणि जबरदस्त रनिंग बिटवीन म्हणावी लागेल. हो दॅट्स अ व्हेरी नाईस डी, जबरदस्त म्हणावं. 32 धावा फलकावा लागले. या 2 धावाने धाव संख्या झाली ती 32 धावा. 32 धावा फलकावा लागले. जबरदस्त असं या आपल्या मुलीसाठी एकदा ड्रोन कॅमेरा मी विनंती करतोय बेटा, स्टेजवर घे जरा, स्टेजवर घे, स्टेजवर हॅट्सअप आहे तुला. स्टेजवर घे, स्टेजवर जरा. तुलाही हॅट्सअप आहे. एक साहेब बेटा उभा राहा. पाणी घेऊन जा प्लीज, पाणी घेऊन जा. तुझ्यासाठी मी कॅमेरा वागवलाय बघ. बाटली घे ना, बाटली. Yes, मुली बेटा उभी राहा. पाण्याची बाटल दे. धन्यवाद बंधू वसई प्रगती. मला वाटतं धन्यवाद बंधू तुमचं असं प्रेम आणि असं सहकार्य. किनी साहेब हात करा जरा, हात करा. हात करा, हात करा. ड्रोन कॅमेरा तुमच्यासाठी आलेला आहे. आता सर्व काही आलेलं आहे. अशीच प्रगती करत राहा आणि मोठे व्हा आणि आपल्या गावाचं नाव मोठं करा. एवढंच बघून बघू प्रगती तर त्यांची चालूच आहे ना. बँकेचं नाव पण प्रगतीच आहे. त्यांना अजून काय बोलायचं आहे. अरे आपले समाजाचं मान्यवर आहे, समाजाची बँक आहे, ही प्रगती नक्कीच करील. तुमच्या माहिती सांगतो. माझे सासरे माझ्या भावाचे रामचंद्र भोईर, तुमचे माझे जे अध्यक्ष होते, त्यांचा मी जावई आहे, माझा भाऊ. लक्षात घ्या. एवढंच, याच्यापेक्षा जास्त काही बोलू शकत नाही कारण त्यांनी बँक मोठी केली म्हणून तुम्ही आपण आणि आपण सगळा समाज मोठा होतो. लक्षात घ्या. धन्यवाद तुमचं. अशीच प्रगती करत राहा. हॅट्सअप. थँक्यू व्हेरी मच बेटा. जबरदस्त मॅच मध्ये ट्विस्ट आला. बघून जबरदस्त मॅच चालू आहे. सो मनीषा विनय पाटील, ॲडव्होकेट विनय पाटील यांच्या मिसेस कुठे असतील तर यायचं आहे. यांनी ग्रामीण विकास या विषयात क कक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्या ग्रामीण विकास या 32 विषयामध्ये क कक्षेत उत्तीर्ण झालेत. सो मनीषा विनय पाटील असतील त्यांचे किंवा कोण नातेवाईक असतील तर यायचं आहे. कोण आहे? रमेश मांगेला मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या खालून निघून जातोय. प्रमोद आणि तेजा. जावई कुठे गेला? जावई आऊट जायला ना, आईला बसला. आता जावयाची जावयाची करमत मांडवाची मंगारी असते खरी. म्हणजे जावयाला पक्क महत्व असते आपल्या समाजात, माहिती का तुम्हाला. काल एक कॅच घेतला, 3 टाकीला. घ्यायलाच पाहिजे ना, 3 टाकायलाच पाहिजे ना त्यांनी. जावई आहे शेवटी आमचा. तुम्ही मांडीव घ्या. काय चेंडू, काय करायचं होतं आणि काय होते का बघा. काय मैदानात काय घडते ना, लगेच काय बिघडते काय समजायच नाही लगेच. अरे तुमची अर्धी पब्लिक आमच्यामुळे गेली सगळी. नक्की तुमची बस 495 नंबरची बस राहीला पोहोचली. खरं तुमचं मैदान अप्रतिम आहे. नक्कीच मैदान असायलाच पाहिजे. बघा प्रत्येक गावोगाव आपल्या समाजाने मैदान ठेवायला पाहिजे. क्रिकेट आहे, हारजीत होणारच आहे. नक्कीच. जबरदस्त चेंडूचं क्षेत्ररक्षण करतं. मला वाटतं झेल सुटलाय. झेल सुटू दे पण क्षेत्ररक्षण पण तेवढेच ताकदीचं केले. मध्ये कॅच घ्यायचं म्हणजे खावाचं काम नाही आहे. महेश मांगेला कुठे आहेत? रजनीश भाऊ दिसत आहेत. महेश मांगेला कुठे आहेत? रजनीश भाऊ महेश मांगेला कुठे आहेत? येस. पुढचा चेंडू रमेश मांगेला यांचा. यावेळेला बघूया कुठे जातोय तो चेंडू. एक्स्ट्रा कव्हरच्या लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. थ्रो दिला जाईल का थांबवलंय. एकच धाव. एका धावेने धाव संख्या झाली ती 34 धावा. 34. शेवटचं षटक. मला वाटते 3 चेंडू. बघून काय बोलते 3 चेंडून किती धावा येतील असं वाटते तुला? ते मारतील ते बघतील. आपण त्याला विचार आपण करायला पाहिजे ना विचार. अरे लोकांची उत्कंठा वाढली कारण त्यांचे जे डगआउट मध्ये बसले पांजूवाला सांगतील ना 3 चेंडून 20 धावायला पाहिजे, 10 धावायला, 15 धावायला, असं त्यांचा विचार चालू असतील ना. खरोखरच प्रत्येकाने आपल्या गावाला चेअरअप केलं पाहिजे. गावासाठी खेळलं पाहिजे ना. गाव कसा पुढे जाईल हे बघायला लागते. गण्यासंदे 14 मध्ये जर 2 षटकांनी 2 धावा 14 होतील. बाकी बॉलरची करामत असणार. बॉलरची ना बॅटिंगची बॉलची मारामारी जी चालू आहे ना ते चालूच राहणार आहे. त्यामुळे बॉल जिंकते का बॅट जिंकते ते आपल्याला बघायचं आहे. आमचे हेमुनी 27 धावा दिल्या. आता काय बोलू मी. नाही ते होणारच आहे ना. तुमचा येमू गेला 3ऱ्या नंबरचं बक्षीस घेऊन. पुढचा चेंडू बात आहे. रमेश मांगेला आजचा हिरो रमेश मांगेला. जबरदस्त गोलंदाजी बोलावं लागेल. डीजे मित्र 2 मिनिटं वाजव जरा.
21 21 धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. डीजेवाले तुला गाणं लावायला सांगितलं तर काय गाणं लावलं? होगी तरी दांडी गुल. अरे दांडी गुलच जाईल हे. काय साला आगरी समाजाचं हे बघ, आपलं उभारतं नेतृत्व बघ काय आहे ने. जशी सिच्युएशन तसं वाजित नाही. याला बोलतं नेते खरं खरं तर त्या क्षेत्रात त्याचं प्रावीण्य आहे. कारण जसा देश तसा वेश आहे तो. नक्कीच दिनेश भाऊ, आपल्या हातात आहे कोणाची दांडी गुल करायची. एका मताने भल्या भल्यांची दांडी गुल होणार. नक्कीच जाईल, पण त्याने पण दांडी गुल केली. अंगाल तर मैदानात जाईलच दूर दांडी गुल. आपल्या माणसांना सोडायचं नाही. नक्की आपल्या माणसानं सोडायचं आणि आत्ता बोलतो आपण, पण टाइम आलं का मागे पलतो आपण. पैसे घेताव ना म्हणून. बाकी तेच आहे ना, निष्ठा विकली जाते आपली. निष्ठा नका विकू ना बंधू, बरोबर की नाही? आपल्या माणसांना निवडून द्या, नाहीतर समाज राहणार नाही. भविष्य दिसणार नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो मी दादा, बांदरच्या मैदानावर बांदरच्या गावात आपलं नगरसेवक फार कमी आहे. सगळं गुजराती मारवाडी आणि आपलं कोणत्या समाजाबद्दल कोणते याच्याबद्दल भाषेबद्दल आपल्याला बोलायचं नाही, पण आपला समाज कधीतरी मागे पडत आला. आपण त्या लोकांना आगरी भाषा बोलतोय मी. भाऊ दादा, जयंतीलाल साहेब यांना मी सांगितलं. 20 वर्ष मी राईगावचा अध्यक्ष आहे. माझं मी सांगतो तुम्हाला, आपण नाही तर समाज नाही आणि नसणारच नाही. कारण आपणच नाही थांबलो तर कोण थांबणार आहे? सगळं लादलं जायचं आपल्यावरती, बाकी काही नाही. माझं म्हणणं आहे, अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था पुढे जात मारण्याचा पण तात्या चेंडू निर्धाव. धाव संख्या झाली ती 34. शेवटचे 5 चेंडू, 4 षटकांचा सामना. हा, एकच चेंडू, शेवटचा चेंडू. तात्या करूया मरो परिस्थिती आहे. शेवटच्या षटकातील शेवटचे चेंडू. व्हॉट अ बॉलिंग रमेश मांगेला, क्या बात आहे. शेवटचा चेंडू उदाणी फॉलो थ्रू मध्ये, क्या बात आहे. आजचा दिवस रमेश मांगेला यांचा. हॅट्स ऑफ, जोरदार टाळ्या रमेश मांगेला यांच्यासाठी. रजनीश भाऊ 500 पाठवा. रजनीश भाऊ 500 पाठवा. सुटे पण बांधे पण पाठवा. नक्कीच बाद होऊन पडतात. आणि इकडं खरोखरच काल बघून भाऊ तुम्ही बघितलं असेल, यांगा स्टेजच्या समोर एक अपंग आपल्या गावचा मनोज शेलार चवन्नी, त्याचाच वाढदिवस आहे. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. खरोखर आगरी समाज सामाजिक संस्थेतर्फे त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया. अपंग असून तुम्हाला सांगतो तर मी डान्ससाठी माणसं आणू का यांगाल. मी सांगितलं धन्यवाद बा मित्रा. डान्ससाठी कोण माणसं, तू डान्स केला तेवढं बस जाईल आम्हाला. काल त्याचा वाढदिवस आहे. काल तुम्ही मला शुभेच्छा दिल्या ना प्रेमाने. माझ्या दिवाला पाहिजे ना शुभेच्छा दिवाला. काय पैसे लागतात काय? बघा, या आगरी कोळी समाज मंडळामुळे मी या मैदानावरती आहे. हे काय कमी आहे का? नक्कीच आम्ही तुम्हाला मानतो ना. 23 गावची स्पर्धा असली की तू एकमेव व्यक्ती आहात, तुम्ही ऐकायला असताच. असं नक्कीच मी म्हणजे मंडळ असं समजून चालायचं. नक्कीच आम्ही समजतो ना, कारण ज्याला वेळ असेल तसा तो येणार. मी म्हणजे मंडळच आम्ही समजतो, पण मी पणाचा मी करायचं नाही कोणी असं. मी नाही सर, मी आम्ही स्पष्ट बोलतो बघन भाऊ, पण कोणाला वाईट वाटते, पण स्पष्ट वक्ता व्हायला पाहिजे. मित्र सांगेल की माझ्या मित्रांना मी पणा नसावा. आणि आपण आहोत म्हणून गाव आहे, आपण आहोत म्हणून समाज आहे. हे नक्कीच मित्रा, हे हसायचं नाहीये, तुला पुढे जायचं आहे बेबी. हसायचं नाहीये, फक्त कणखर राहून तुला पुढे जायचं आहे एवढं ठरवून तुम्ही पुढे राहत राहा. आणि समाजाचं आणि स्वतःचं आई वडिलांचं आणि गावाचं नाव मोठे करा. एवढाच मी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. डीजे वाजव. पांजू मास्टर्स, पांजू संघ या माणसासाठी एकदा जोरदार टाळ्या. काल यांचा वाढदिवस होता आणि तू इथे मित्र आलास त्याबद्दल तुमच्यासाठी हॅट्स ऑफ आहेत. नक्कीच याला घ्या रे, खांद्यावरती घ्या. याला घ्या एकदा खांद्यावरती. सगळे कलाकार आहेत आणि सामन्याला सुरुवात. मित्रा वाढदिवसाच्या 35 करायचे आहे जिंकण्यासाठी. परत जा. ठीक आहे, ओके ओके. चला 24 चेंडू आणि 35 धावांचं आव्हान. 24 ते 35 धावा. महेश मांगेला. रजनीश भाऊ खजिनदार किधर है? रजनीश भाऊ, रजनीश पाटील. हॅलो. मी आता व्यासपीठावर आमंत्रित प्रमुख पाहुणे आहेत. नंतर विषय मग आत्ताच त्यांचा सत्कार करून घेतोय.
मी वसई प्रगती कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष सन्माननीय अशोक पाटील उर्फ लाडाने त्यांच्या नावातच आप्पा म्हणजे सर्वांचे घरातील कुटुंबाचा पाया असतो आप्पा म्हणजे. तर मी आमच्या संस्थेचे कर्णधार जयप्रकाश पाटील विनंती करतोय की आपल्या आप्पांचा आपण सन्मान सत्कार करावा. सन्मान चिन्ह आणि आपल्या वारकरी संप्रदायाची पारंपरिक टोपी गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करावा. आणि ते स्वतः वारकरी आहेत त्याच्यावर प्रश्नच नाही आहे. विठ्ठल रखमाई की, ज्ञानेश्वर माऊली की. यस, संत तुकाराम महाराज की जय. नक्कीच कितवी वसई प्रगती कॉपरेटिव्ह कितवं वर्ष आहे दादा? उपाध्यक्ष कितवं वर्ष आहे? सन्मान्य श्री मकरंद हरिचंद्र घरत हे सुद्धा मान्यवर म्हणून आम्हाला या स्पर्धेसाठी लावले आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान सत्कार करण्यासाठी मी दिनेश पाटील यांना विनंती करतोय की आपण त्यांचा सन्मान सत्कार करा. 29 वर्षे वारीची, पुढचं वर्ष 30व. तुम्ही 100 वर्ष पूर्ण करा एवढेच आमच्या हार्दिक शुभेच्छा दादा तुम्हाला. नक्कीच नाही आगरी समाज विकास मंडळ पश्चिम विभागाचे अध्यक्ष सन्माननीय भरत गोयल साहेब यांचा सुद्धा सन्मान सत्कार करण्यासाठी मी कडे ग्लास झेल की सचिन घरत साहेबांना विनंती करतोय की आपण सन्मान सत्कार करावा. जावयाच्या डोक्याच्या वर्ण षटकार. आगरी समाज विकास मंडळ अध्यक्ष सन्माननीय भरत गोयल साहेबांचा सन्मान सत्कार करतायत आमचे कार्याध्यक्ष सन्माननीय सचिन घरत साहेब. यस, पहिला चेंडूला सामोरं जाताना पन्ना रजनीश भाऊ कुछ तो भेजो. उपस्थित आहेत रजनीश वसई पाटील, प्रगती कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी संचालक सन्माननीय हेमचंद्र मनोहर किनी साहेब. सत्कार करण्यासाठी मी पूर्वेश गर्दांना विनंती करतोय की त्याचा आपण सन्मान सत्कार करावा. अजूनही 5 चेंडू. प्रदीप भोईर पहिल्या चेंडूवर षटकार. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. उपस्थित आहेत विशाल डान्स ग्रुपचे सर्वेसर्वा जयेश घरत यांचा सन्मान सत्कार करतोय. एकदा लेगकडे मारण्याचा प्रयत्न. वाईटचा इशारा. मुकेश पाटील. चेंडू 7 धावा. भरत भाऊ तुमचं चालू द्या, माझंही चालू राहील. मुकेश पाटील विशाल डान्स ग्रुपचे सर्वेसर्वा जयेश घरत यांचा सन्मान सत्कार करावा. प्रदीप पुढचा चेंडू. धावा झाल्या त्या 7. एक चेंडू 7 धावा. पन्ना गावड. पुन्हा एकदा षटकार. 2 चेंडू 13 धावा. वसई प्रगती कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे कार्यकारी अधिकारी सन्माननीय बंधू श्री हितेश रामचंद्र पाटील. एक प्रेमळ दानशूर व्यक्तिमत्व आमचे मित्र आहेत. नक्की म्हणजे वसई प्रगती कशी पुढे नेली त्याचं ज्वलंत उदाहरण असेल तर आमचे मित्र हितेंद्र रामचंद्र पाटील यांचा सन्मान सत्कार करण्यासाठी मी प्रकाश रामभाऊ पाटील यांना विनंती करतोय की आपण कार्यकारी अधिकारी पुन्हा हितेश एकदा रामचंद्र पाटील यांचा उंच सन्मान सत्कार फटका. करा. भरत राऊत जाय अडविलंय बघ. जावई पांजूच्या गावचं झालं घन झालं घेऊन आलं तर म्हणून तो बॉल चेंडू अडवलाय. जावयाचा हात फाटलाय. उपस्थित आहेत ग्रामसेवक मंडळ उमेलमानचे अध्यक्ष सन्माननीय नरेश कृष्णा पाटील. याला आज गाभण घेऊ नका. शिंदे नरेश पाटील साहेबांचा सत्कार करतील ते आमचे सचिव भरत पाटील. 2 धावाने धावा झाल्यात. 15 धावा. 15 धावा झाल्यात. 15 धावा. 35 होईल. 20 वेळोवेळी धावांची आमच्या गरज. संस्थेला ते मार्गदर्शन आणि मुलाचा हातभार लावतात. वाईट अवांतर चेंडू नाहीये. बघन भाऊ पांजूच्या गावांची कवडं लाईव्ह प्रेक्षक आहे ना. जवळ पांजूचा धकधक 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 चालू असेल प्रत्येकाची. नक्कीच मॅच जो बघत असेल नारंगीमध्ये बरेच प्रेक्षक लाईव्ह असतील आणि पांजू गावामध्ये बरेच प्रेक्षक लागले. आपल्या आगरी भगिनी बांधव सगळ्या लाईव्ह प्रेक्षक बघत असतील तर खरंच हृदयाचं ठोकर चुकतील अशी मॅच चालू आणि पन्ना भावांची बॅटिंग बघूया काय होते. कॅच जाते की चौका. दन 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 करीत हा लागलाय नारंगी गावचा ब्रँडेड षटका चौकार वाजवली. धावाला 20. जावय धावणी पोट फुगले काय. जावेल जावयाला जाम मान असते आपल्या समाजाला. बघा जितू जावय धावणी तुम्ही जावयालाच मांडीवर घेतलं तर काय करायचं. धाबा झाल्या ते 20 धाबा करायच्यात 15. रजनीश पाटील आता सगळं थांबवा.
अपने को भागने का है रजनीश पाटील संजय पहिला षटकातला यावेळेला मात्र अरे क्या बात आहे प्रमोद थ्रो दिला जाई पण 2 धावांनी धावा झाल्या त्या पहिल्या षटकात फ्रेंडशिप 22 कोर्टचे मालक सन्माननीय श्री हेमंत दामोदर घरत जिथे कुठे असाल तर यायचं आहे किंवा त्यांचं चिरंजीव कनंज किंवा मनोज घरत आहे व्यासपीठावरती यायचं आहे मनोज घरत नक्कीच फ्रेंडशिप मंडप डेकोर्टचे कुमार कनंज यस हेमंत घरत स्क्वेअर लेगच्या दिशेनं कार्पेट ड्राईव्ह आहे कारण आता या सामन्याचा हिरो नक्कीच पन्ना गावड या पहिल्या षटकात धावाल्या त्या 23 धावा अतिशय महागडं षटक यायचं आहे फ्रेंडशिप मंडप डेकोर्टचे प्रोप्रायटर हेमंत घरत किंवा त्याचे चिरंजीव असतील चिरंजीव कनंज हेमंत घरात यायचं आहे कल्पक कृष्णा पाटील कुठे असाल तर यायचं आहे देवानंद पांडुरंग पाटील कुठे असाल तर यायचं आहे व्यासपीठावरती राहुल कृष्णचंद जयस्वाल कुठे असाल तर व्यासपीठावर यायचं आहे अमित जयस्वाल आपण असाल तर स्टेजवर यायचं आहे जाम भारी आजची स्पर्धा जाम भारी दिनेश भाऊ धन्यवाद जाम भारी आहे ना तर मान्यवर पण जाम भारी राहिले ना आपलं येस येस तुम्ही बोलावता ना त्यांना मग बोलवायला पाहिजे ना आपल्या समाजाचं मान्यवर राहिले तर जाम भारी स्पर्धा होईलच ना बघा बघा टंगल कोण राजकीय कोण आहे का बघा नाही तुम्ही टंगल कोणच राजकीय दिसायनी बघा तुम्ही आता सगळं मान्यवर समाजाचंच आहे ना आपलं आता तर समाजाची टुर्नामेंट आगरी नाव आहे मेन म्हणजे आगरी कोळी टोपी आगरी दादा, कोळी स्पर्धेचं नाव आहे किनी दादा हा नक्कीच सगळं दादाच आपलं दादा भाऊ आणि आपलं आणि तो पाहिजेच ना आपल्या नक्की, नक्की, समाजाचा नक्की. मान राखायलाच हवाय तेव्हा ही खरी सगळं उमेदवारांची मानाची स्पर्धा आहे बघा Yes, भाऊ yes. मी मानतो ना तुम्हाला हा. मी सांगितलं ना स्पर्धा स्पर्धा मानाची असली तर मॅच पण मानाचाच चालाय एवढे मांडव कोणी घालत नाही नक्की हल्दीपेक्षा पण भारी मांडव आहे. नक्कीच तुम्ही जाम भारी ना नक्की जबरदस्त चेंडू एक धाव घेतले दुसऱ्या धावचा प्रयत्न करतात की बघून नाही एकाच धाव्यावर समाधान मानावं अप्रतिम थ्रोत आणि एकाच धाव्यावर समाधान मानावं लागत आहे संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 24 धावा फलकावा 24 लागल्या धावा. गंभीर मला वाटतं आहे ना मनोहर आज सत्कार करायचा का मनोहरचा प्रवीण गजानन घरत आपण सुद्धा यायचं आहे प्रवीण गजानन घरत पहिल्या या. सामन्यात नाबाद होते ना ते नाही चौकार येणार आता बघूया चौकार की बघूया कोण धावतय गेला 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 धरला यस 2 धावा की 3 धावा उरवला 3 धावा काढल्या 3 धावा फ्रेंडशिप मंडप डेकोर्टचे भावी मालक आलेले आहेत कनंज हेमंत घरत यांचा सन्मान सत्कार करण्यासाठी 3 धावांनी धावा झाल्या पूर्वज विनंती करतोय की कनंज धावा- यांचा आपण सन्मान सत्कार धावा करावा. करायच्या फक्त 8 पन्ना भाऊ फक्त 8 धावा करायच्या चेंडू नंतर सांगू चला दुसरं षटक तेजा यांचं लेग कडे ग्लान्स आहे जावई कुठे गेला चौकार आता धावा झाल्या त्या 31 धावा करायच्यात फक्त 4 15 चेंडू 4 धावा 15 चेंडू 4 धावा यो कोणचा पोऱ्या याला घ्या कोणचा पोऱ्या पोलीस शोधताय तुला चल काय उंच फटका पन्ना भाऊ याने अंतोन ग्रेसियस हे व्यासपीठावर आहे अंतोन ग्रेसियस आमचे मित्र अंतोन ग्रेसियस त्यांच्या व्यासपीठावर येत आहेत वेलकम अंतोन यांनी आंबा चोरला म्हणून याच्यावर पोलीस कंप्लेंट आहे कालची हेमंत घरत प्रवीण गजानन घरत यायचं आहे प्रवीण गजानन घरत यस कोणाचं आहे आई आहे का त्याच्यावर पोलीस कंप्लेंट आहे आई ताई लक्षात घ्या पन्ना मटन फक्त हे मटन बोलले ते असं का बोलले मटन प्रवीण गावड जबरदस्त खेळी 26 वैयक्तिक 26 धावेवर बाद झाले ते प्रवीण गावड जबरदस्त अशी फलंदाजी आणि फक्त 4 धावा जिंकण्यासाठी पाहिजे ते नारंगी संघाला नारंगी वर्सेस पांजू दिनेश भाऊ हम्म. नक्कीच स्वार झालेला आहे नारंगी संघ नक्कीच पण मैदानात काय पण होते काय घडते ना काय बिघडते या चेंडूला आपल्याला समजेलच बघूया काय होते बॅटिंगची करामत होते चेंडूची करामत होते
जबरदस्त हलकाचा तट केला, त्याला माहित काय करायचं काय नाही. कथाल क्षेत्ररक्षण होते, प्रमोदचं झालं फाटलं होतं, खाजरी त्यामध्ये झटकन निघून गेली आणि 2 धावा देऊन गेली. ही खरी करमत आहे या मैदानावरची, ही खरी संगत आहे, ही खरी रंगत आहे, ही खरी पंगत आहे. याला म्हणते क्रिकेट. तुम्ही एक्की दुक्कीचं क्रिकेट. तुम्ही कुठे खाजऱ्या ठेविले? खाजऱ्या तर ठेविले नाही, तर तुम्हाला दिसत नाही, तर तुम्ही मागाल ना आमच्या जवळ. ते मासा काय मासेवाले सगळे गेले ना. जबरदस्त मॅच, जबरदस्त मॅच. नागेश कुठे? नाग्या नाग्या येस, नागेश संजय, जागा ठेवा रे मित्रांनो. खड्डे ठेवा, पण काही ठेवा, आणि पण स्वतःच्या जागा ठेवा. विकू नका रे मित्रांनो. खरोखर आम्ही देशेदोडीला लागलोय, तुम्ही नका लागू. तुम्ही स्थिर व्हा, एवढंच आमचं म्हणणं आहे. आता धावा करायच्यात फक्त आणि फक्त 12 चेंडू 1 धावा. नारंगी मास्टर रजनीश पाटील, अरे आगे बढो आणि उतरा आता खाली. बस झालं ते. यस, आता वाडी खुल्ली करा. टाळं लावू नका, टाळं फोडून टाकू तुमचं. पावसाळी पिकनिक रजनीश पाटील यांच्या वाडीवरती झाली का? शेवटचा चेंडू. जिंकल्यावर गाणं लावतो तुझ्यासाठी, तुझ्यासोबत मी नाचेन मित्रा. 1 धाव. लेकडे चौकार. विजय, अभिनंदन, अभिनंदन आणि अभिनंदन. चला, उमेलमान अग्री मास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतोय की आपण खुर्च्या घेऊन यायचा आहे. जित्या नाना 2 टेबल घे ना जरा प्लीज. टेबल घे 2. कॅमेरावाला टेबल पाहिजे फक्त. आणि खुर्च्या घेऊन या प्लीज. आपल्याच विनंती करतो की समोर खुर्च्या लावा. विजयी संघाला, उपविजेता संघाला बसण्यासाठी खुर्च्या लावून घ्या. हेमन डेकोरेटर्स प्लीज लाईट्स ऑन कर, लाईट चालू कर हेमन. चला डीजे सॉंग्स वाजव मित्रा. चला खुर्च्या घेऊन या. प्रत्येकाला विनंती करतो की या खुर्च्या घ्या. नक्कीच आगरी समाज संस्था मुंबई. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे.